चुडामणी स्पोर्टाच्या प्रेक्षकांना नमस्कार। आज आपल्यासोबत आहेत गिरीशभाऊ कराळे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गिरीशभाऊ कराळे। सर, आज तुमचं चुडामणी स्पोर्टातर्फे तुमचं स्वागत सर। सर, आपले आज ग्रेट पेट म्हणून आपली चर्चा करत आहेत। नेमकं महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षणासंदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहेत। ग्रामीण भागामध्ये आज या आंदोलनाचं स्वरूप आज ग्रामीण भागामध्ये पोहोचलेलं आहे। काय सांगू शकाल सर तुम्ही? आपण रोज टी व्हीवर नवीन आरक्षणाच्या बाबतीत बातम्या पाहतो आहे। माझं असं म्हणणं आहे, मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं आहे, वास्तविक त्यांना द्यायलाही पाहिजे, पण आरक्षण असं द्यायचं की ते टिकलं पाहिजे। मग कोणी त्याच्या विरोधात कोर्टात गेलं किंवा काही जरी झालं तरी नुसतं त्यांना तोंडाला पाणी पिसू नये। त्या समाजाला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे। त्या समाजातील जो गरीब वर्ग आहे त्यांना तो न्याय भेटला पाहिजे। त्यासाठी टिकणारं आरक्षण मराठा समाजाला द्यावं असंच माझं म्हणणं आहे। आणि जर आरक्षण देता येत नसेल तर तशी भूमिका काय जे काही स्पष्टता त्यात शासनाने ठेवली पाहिजे। कारण मी एवढं हे याच्यासाठी बोलून आलो का रोज जेव्हा काही तज्ज्ञ मंडळी जेव्हा टी व्हीवर येतात आणि त्याच्याबद्दल सांगतात की संविधानात ज्या काही गोष्टींची नोंद घेतल्या गेली आहे त्याप्रमाणे आरक्षण देऊ शकत नाही, आणि काही सरकार म्हणते आरक्षण देता येते। मग देता येत असेल तर इतकं वेळ का? आणि इतकं हे सगळी जे परिस्थिती बिघडत चालली आहे त्याला कुठंतरी आवर घातला पाहिजे। आणि जर आरक्षण देता येत असेल तर टिकणारं आरक्षण त्यांना लवकरात लवकर देऊन जे बिघडत झालेली परिस्थिती आहे शासनानं ती लवकर आवर्ती घ्यावं। सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे सर, परंतु महाराष्ट्रामध्ये सध्या हा सुद्धा विषय चर्चेत आहे की जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे। या संदर्भात सर तुम्ही काय सांगू शकाल? जातीनिहाय जनगणनेच्या बाबतीत आमचे नेते काँग्रेस पक्षाचे राहुलजी गांधी यांनी घोषणा केली आहे। जर राज्यात देशात ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं सरकार येईल त्या ठिकाणी जातीय जनगणना होईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। आणि राहुलजीच्या बाबतीत एक गोष्ट स्पष्ट आहे की त्यांनी जे आश्वासन दिलं आहे, कारण एक जो जुनी पेन्शन योजनेचा जो मुद्दा होता त्यांनी त्यांच्या भाषणात किंवा काँग्रेस पक्षाच्या सगळ्या याच्यात सांगितलं का जर ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार येईल तिथं जुनी पेन्शन योजना लागू होईल। त्याप्रमाणे ज्या ठिकाणी हे बोलल्यानंतर राहुलजी बोलल्यानंतर ज्या ठिकाणी देशात काँग्रेसची सरकार ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी ती जुनी पेन्शन योजना लागू केली। त्याचप्रमाणे राहुलजींचं असं मत आहे की ज्या सगळ्या जातींना त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षण भेटलं पाहिजे असं जर वाटत असेल तर आरक्षण देत असताना जातीनिहाय जनगणना जर झाली तर मग त्याप्रमाणे आरक्षण देता येईल। आणि तो मॅनिफेस्टोमध्ये काँग्रेसच्या याच्यात तो हा भाग आहे। त्याच्यामुळे काँग्रेसचं गव्हर्नमेंट आल्यानंतर ती जातीनिहाय गणना 100% होईल असं माझं मत आहे। सर, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्टी कामगारांचं आंदोलनसुद्धा चालू आहे, त्याबाबत काय सांगू शकाल सर तुम्ही? आता या सरकारचं असं झालं की त्यांनाच त्यांचं काही समजून नाही राहिलं असं दिसायला लागलं। म्हणजे इकडे एक शासन निर्णय काढायचा, त्याला समाजातून रोष निर्माण झाला का दुसरा शासन निर्णय काढायचा, आणि अशा चुकीच्या ह्या सगळ्या याच्यामुळं इतकं वातावरण खराब झालं आहे की कंत्राटी कर्मचारी तिकडे संपावर बसले आहे, इकडे नोकर भरती बंद आहे, बेरोजगार लोक म्हणजे सगळीकडे भरकटत आहे। अशी विचित्र परिस्थिती सध्या राज्यात झालेली आहे। आणि याच्यातून कुठला तरी एक चांगला मार्ग शासनानं एकत्र येऊन सगळ्या पक्षाच्या सगळ्या लोकप्रतिनिधींसोबत घेऊन एक ठोस निर्णय त्या ठिकाणी घेतला पाहिजे। वातावरण एवढं बिघडायला चाललं आहे का कुठल्या कार्यालयात गेलो तर आपण तिथं पाहतो का रोज कुठं ना कुठं आंदोलनं कुठले उपोषणाला लोक त्या ठिकाणी बसले आहे। एक कुठला तरी जर निर्णय झाला, बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, आणि कंत्राटी जर हे तुम्हाला भरती करायची नसेल तर रेग्युलर तरी भरती केली पाहिजे। रेग्युलर भरती करते त्याच्यात कुठला तरी एखादा घोटाळा निर्माण होते आणि पुन्हा ते थांबते, असं चालू आहे। हे काही बरोबर नाही। म्हणून बेरोजगार नवीन सगळे कुठंतरी भरकटून राहिले, त्यांनाही रोजगार भेटला पाहिजे। आणि ही जे कंत्राटे लोक जे उपोषण करून राहिले त्यांच्या बाबतीत एक ठोस निर्णय झाला पाहिजे। ते बऱ्याच वर्षापासून तेवढ्याच त्यांना जितक्या रुपयावर प्रति महिना जो ठरलेला आहे त्याच पैशावर काम करायला लागून राहिली, महागाई दिवसेंदिवस वाढून राहिली, तिथे कुठंतरी त्यांचा विचार केला पाहिजे। एवढंच या बाबतीत मी सांगू शकतो।
सर, मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आशा सेविकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात संप सुरू आहेत. त्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहेत. कोविड काळामध्ये याच आशा सेविकांनी प्रत्येक घरामध्ये जाऊन रुग्णांची सेवा केली आहे आणि यांचं कार्य खरं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की आशा सेविकांनी कोविड काळामध्ये काय सेवा दिली आहे. त्यांची खूप मोठी मागणी नाही, त्यांना किमान वेतन पाहिजे. याबद्दल काय सांगू शकाल सर तुम्ही? मी तेच म्हटलं की तुम्ही सुरुवातीला एखाद्या विशिष्ट त्यांच्या मानधन जे ठरलं आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यांची नियुक्ती करता आणि कितीतरी वर्ष इकडे काम वाढत जाते, इकडे महागाई वाढत जाते, पण त्यांचा तो जो मानधन आहे तो जे काही महिन्याचं ठरलेलं असते ते तेवढंच असते. आणि हे सगळं करत असताना ह्या सगळ्या बाबीचा विचार केला असताना त्यांनाही कुठंतरी वाढ दिली पाहिजे. आपण शासनाच्या याच्यात पाहतो 12 वर्षांना त्यांना वेतन वाढ दिली जाते. ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलर कर्मचाऱ्यासाठी आहे, तर त्या कंत्राटी किंवा हे जे मानधनावरचे जे लोक आहे यांना का नाही? यांचं प्रत्येक वर्षी महागाईचा विचार करता त्यांना वाढ दिलीच पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, मी आजच अमरावतीला जिल्हा परिषदमध्ये जाऊन आलो. जे आशा वर्कर नाही, अंगणवाडी सेविका ज्या सेवानिवृत्त होतात त्यांना 1 लाख रुपये अनुदान त्या शासनाकडून मिळते. ते जवळपास 8 ते 10 वर्षापासून त्यांना मिळालेलं नाही. म्हणजे जितक्या आतापर्यंतच्या ज्या आशा आपल्या अंगणवाडी सेविका निवृत्त झाल्या सेवेतून त्यांच्या याच्यानुसार, तर त्यांना अजूनपर्यंत पैसे भेटलेले नाही. त्याची मागणी शासनाकडे जिल्हा स्तरावरून गेलेली आहे, परंतु ती अजूनही अपूर्ण आहे. म्हणजे अशा ज्या गोष्टी शासन मान्यही करते ते पण पूर्ण देत नाही, हे काही बरोबर नाही. शासनाने या गोष्टी वेळीच जर केल्या तर आंदोलनं आणि हे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होणार नाही. पण त्यावर निर्णय घ्यायचा नाही आणि ते पेट्ट ठेवायचं, मग ते हाताबाहेर गेलं का मग त्याच्यावर लाठी चार्ज आणि हे करायचं, हे काही बरोबर नाही. सर, मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये युवकांचं बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. शासन म्हणते डिजिटलायझेशन करा, सोशल मीडियाच्या माध्यमातून शासन आपल्या योजनेचा प्रचार प्रसार करत आहे, परंतु लोकांमध्ये त्या योजना व्यवस्थित पोहोचत नाहीत आणि लोकांना नेमकं या योजना समजत नाही नेमकं काय आहेत. आणि युवकांनासुद्धा याच माध्यमातून भरकळलं जातं युवक की नेमकं त्यांना हाताला काम नाही आहे. मोठमोठ्या कंपन्या ह्या बंद पडत आहेत. नेमकं यावर काय सांगू शकाल सर तुम्ही? आता यावेळेस याच्यावर तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहे की मजुरांना काम नाही, बेरोजगारांना काम नाही आणि जिथे काम आहे तिथं शासनाकडून त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा नाही आहे. या सगळ्या गोष्टीमुळं आणि राजकीय परिस्थिती अशी बदलली का महाराष्ट्रातले कारखाने बाजूच्या राज्यात चालले आहे, त्याच्यावरही सरकारचं काही बंधन आहे नाही. ह्या गोष्टीचा सगळा विचार करून कोण्या या पक्षाचा त्या पक्षाचा न विचार करता सर्वांगीण महाराष्ट्राचा विचार करून आणि बेरोजगार दिवसेंदिवस नवीन पिढी तयार होत आहे आणि त्यांच्या हातानं काम मिळत नाही, तर ही परिस्थिती उद्या सरकारच्यासुद्धा हाताबाहेर जाईल. ज्याचं कोणाचं सरकार असेल त्याच्यासुद्धा हाताबाहेर जाईल. म्हणून वेळीच या गोष्टीचा सगळा विचार करून या बेरोजगारांना कुठंतरी रोजगार उपलब्ध करण्याचं काम शासनानं केलं पाहिजे. ते कुठल्याही माध्यम, शासकीय माध्यमातून असो का इंडस्ट्रीजच्या माध्यमातून असो किंवा शेतीवर आधारित जरी उद्योगधंदे उभारल्या गेले आणि त्याच्यातसुद्धा रोजगारांना जर काम भेटलं तर हा युवक कुठंतरी कामी लागेल. आणि जर तो कामी लागला नाही तर पुढची परिस्थिती भयावह आहे. याचा विचार शासनाने आणि या सगळ्या याच्यात वावरणाऱ्या लोकप्रतिनिधींनी घेतला पाहिजे. या ठिकाणीच त्याचा वेळच बंदोबस्त झाला तर बरं होईल, नाही तर पुढे जाऊन परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाईल. एक आंदोलन संपणार नाही तर दुसरं आंदोलन, दुसरं संपणार नाही तर तिसरं आंदोलन, असे जर होत गेलं तर हे असं नेहमी करतात, असंच चित्र तुम्हाला दिसायला येईल. आपल्यासोबत आहेत गिरीश भाऊ कराळे. गिरीश भाऊ, तुम्ही जिल्हा परिषदचं पद भूषवलं आहे, जिल्हा परिषद सभापतीसुद्धा राहिले आहेत. सर, आपल्या वेळेस कामाचा एक दर्जा, एक वेगळा दर्जा होता. तुम्ही मोठ्या प्रमाणात निधी आणून आपल्या सर्कलमध्ये काम करून घेतले. याही वेळेस मोर्शी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आला आहे, परंतु जो कामाचा दर्जा आहे तो कुठे ढासळत चालला आहे. नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत की या गावचा रोड झाला तो खचला. नुकतंच आता सकराजी पवनीचं उदाहरण आहेत किंवा असे भरपूर कामं होत आहेत, परंतु ते कामाचा दर्जा नाही आहेत. याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल सर? याच्यात दोन्ही गोष्टी आहे. एक तर लोकप्रतिनिधी जेव्हा आपण निवडून देतो तर लोकप्रतिनिधीचं हे कर्तव्य आहे, जसं निधी जरी आणत असलो तरी ते काम ज्या घटकाकरता तो निधी आणतो तो घटक समाधानी असला पाहिजे. जर त्या गावासाठी रस्ता आणला तो त्या पद्धतीचा रस्ता झाला पाहिजे, जेणेकरून आणलेल्या पैशाचा विनियोग त्या पद्धतीने जर झाला तर त्याचा फायदा त्यांना पण होतो आणि ज्यांच्यासाठी काम केलं आहे त्यांना पण होतो. पण परिस्थिती अशी आहे, जेव्हा आधीचा कार्यकाळ होता
तेव्हा वरुडसारख्या PWDच्या सब डिव्हिजनमध्ये 5-5 ज्युनियर इंजिनियर राहत होते काम पाहण्याकरता. आज 2च आहे, कधी कधी तर एकच होतं, म्हणजे एक डेप्टी इंजिनियर ना एक ज्युनियर इंजिनियर. पदं भरतीच नाही आहे, त्याच्यामुळं कामवर लक्ष ठेवायला कोणी नाही आहे. आणि पैशाचा जो वेगळ्या पद्धतीचा व्यवहार जो सुरू झाला आहे, त्याच्यामुळं कोणावर कोणाचं वजन राहिलेलं नाही, एवढं मी या ठिकाणी सांगू शकतो. वास्तविक जर एखादा रस्त्याचं काम झालं तर तो कमीत कमी 5-7 वर्ष 10 वर्ष कमीत कमी तो टिकायला तर पाहिजे. आज अशी परिस्थिती आहे की साधारण 2 किंवा 3 वर्षानंतर त्या रस्त्याचा काम केलं असं वाटत नाही. पूर्वी ही परिस्थिती नव्हती. म्हणून लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी कामाच्या बाबतीत समन्वय ठेवून काम कशा पद्धतीचं होऊन राहिलं याच्यावर जरी अधिकारी लक्ष ठेवत असले तर लोकप्रतिनिधीसुद्धा आणि त्या ज्या ठिकाणी हे काम होते त्या गावाच्या लोकांनी, त्या गावाच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा याच्यावर व्यवस्थित लक्ष देऊन ते काम करून घेतलेलं पाहिजे. परंतु मी याच्यावर जास्त बोलणार नाही. परिस्थिती अतिशय वेगळ्या दिशेने जात आहे आणि त्याचा बंदोबस्त लोकांनी लवकरच लावला तर ठीक होईल. नाही तर याच्या पुढं सामाजिक दृष्टिकोन संपेल आणि सगळा व्यापारी दृष्टिकोन चालू होईल आणि ते सामाजिकदृष्ट्या योग्य नाही. एवढंच या प्रसंगी मी सांगतो. खरंच गिरीश भाऊ कराळे एक अनुभव व्यक्तिमत्व आहे. राजकारणात त्यांचे वेगळं नाव आहे, परंतु त्यांच्या कामाचा, त्यांच्या कार्यकाळाचा एक वेगळा अनुभव आहे. त्यांच्या कार्यकाळात जे काम झालं त्यासुद्धा आज दिसत आहेत की ही गिरीश भाऊ यांच्या कार्यकाळातलं काम होतं आणि ते काम आजसुद्धा व्यवस्थित आहेत. परंतु यावेळेस जे काम होतं आहे, काही लोकांचं, काही ग्रामीण नागरिकांचं आम्हाला स्वतः बोलणं झालं की काही ठिकाणचे कामं व्यवस्थित झाले नाही आहे आणि होत नाही आहे. खरोखर याकरता प्रशासनाने लक्ष द्यावं आणि लोकप्रतिनिधीसुद्धा लक्ष द्यावं. विशेष म्हणजे यावेळेस भाऊ तुम्ही आज तुम्ही आमच्यासोबत आहेत. आज फक्त तुम्ही आम्हाला वेळ दिला. सर, एक महत्त्वाचा विषय असा आहे की सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे न्यायव्यवस्थेवर जे निकाल दिला आहे आमदारासंदर्भातला की सरकार हे राहील किंवा जाईल, तर या नेमकं तुम्ही यावर काय सांगू शकाल? तुम्ही आपण मुरब्बी राजकारणी आहे म्हणून काय सांगू शकाल सर? न्यायपालिकेबद्दल माझं काही मत मी व्यक्त करणार नाही, कारण तो त्यांचा अधिकार आहे. परंतु जर एखादं पद 5 वर्षासाठी असेल आणि ते पद त्या व्यक्तीनं काहीतरी वेगळं काही केल्यामुळं त्यांना त्या घटनेत त्याची तरतूद आहे का याच्यामुळे याचं पद जाते आणि ते पद जात असल्याने ते गोष्ट जर खरी जर असेल तर त्याचा निकाल वेळीच लागला पाहिजे, तर त्याचा फायदा होईल. नाहीतर असंच जर चालू राहिलं तर वेगवेगळ्या सवयी या निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीला लागेल आणि त्यांना लक्षात येईल का शेवटी न्यायालयातही गेलो तरी 5 वर्ष त्याचा निकाल लागत नाही, मग आपण काही केलं तरी चालेल अशी भावना प्रत्येकाची निर्माण होईल. म्हणून न्यायालयाला एवढीच आपण सगळ्यांनी विनंती करू शकतो. शेवटी न्यायालय आपले सार्वभौम आहे, त्यांना तो सगळा अधिकार आहे. न्यायालयाचा जो काही निकाल होतो तो आपल्यासाठी सर्वस्व आहे. परंतु हे सगळं जरी असलं तरी जर पुन्हा मी तेच सांगतो की जर ती व्यक्ती 5 वर्षासाठी निवडून आली आणि त्यांना काही जरी त्याच्या पहिल्या वर्षाच्या 2 वर्षाच्या कार्यकाळात काही गैरप्रकार केला आणि त्या गैरप्रकारासाठी तो जर जिम्मेदार ठरला, तो जर त्यासाठी कारणीभूत असेल तर त्याच्यावर कारवाई लवकरात लवकर करावी, जेणेकरून पुढे येणाऱ्या लोकप्रतिनिधी पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करणार नाही, हिंमत करणार नाही. एवढंच या न्यायालय प्रक्रियेच्या बाबतीत माझं मत आहे. प्लस होते गिरीश भाऊ कराळे, जिल्हा परिषदचे माजी सभापती, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची एक संपूर्ण वरुड मोर्शी मतदारसंघात ओळख आहेत. आज त्यांच्या कार्यकामाचा पोहा आजसुद्धा गायला जातो, कारण की त्यांचं काम बोलत होतं. आजही त्यांचं काम बोलत आहेत. गिरीश भाऊ कराळे यांच्या सर्कलमध्ये जे कामं झाले ते आजही त्या गावातील लोक, त्या सर्कलमधील लोक सांगत आहेत. आज त्यांनी सांगत आहेत आणि पूर्ण एक अनुभव सांगितला की मराठा आरक्षण संदर्भात त्यांनी आपला विषय मांडला. त्यानंतर नेमका विषय युवकांना काय, कुठलं रोजगारांकरता नेमकं काय केलं पाहिजे याकरता चर्चा केली. तसेच वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आला, परंतु त्या निधीचा व्यवस्थित विल्हेवाट होत नाही किंवा ते निधीचं ज्यांना काम मिळते ते काम व्यवस्थित होत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. या संदर्भात त्यांनी सांगितलं की नेमकं यावर प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधी लक्ष असायला पाहिजे. त्यामुळे या गोष्टी समोरला कुठला अधिकारी किंवा कुठला समोरला ठेकेदार हा याकडे आवर्जून लक्ष घालल्याने काम ते व्यवस्थित होईल, कारण की तो जनतेचा पैसा आहे. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या कामावर, आपल्या सर्कलमध्ये आलेल्या निधीवर लक्ष घालावं. आणि सोबतच आज गिरीश भाऊंनी सांगितलं की विविध समस्या आहे, आशा सेविकेची समस्या असो की कंत्राटदारी कामगारांची समस्या असो, याकरता प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा. त्यामुळे प्रशासनाला आज या लोकांना उपोषणाची पाळी येणार नाही. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उपोषण चालू आहे, कुठे काम बंद आंदोलन चालू आहे. याला कुठेतरी आळा बसावा, कारण देश सोशल मीडियाच्या माध्यमातून
माध्यमातून डिजिटल माध्यमातून आज देश संपूर्ण देश पातळीवर नाव होत आहे, परंतु राज्य पातळीवर जर देशाचं नाव कुठे व्हायला पाहिजे आणि राज्य पातळीवर या ग्रामीण भागातील लोकांना उपोषणाला किंवा कामबंद आंदोलन करावं लागते, याकरता प्रशासन दखल घेतली का हे पाहणं गरज आहे, काळाची गरज आहे. पाहत राहा कॅमेरा निकू बावनेसह प्रवीण सावरकर, चुळामणी न्यूज पोर्टल.